श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापुरात पोलिसांचा मध्यरात्री धलाका. ऑल आउट ऑपरेशनमध्ये 544 वाहन चालकांवर कारवाई. फरार बलात्कार आरोपीला नरंदेतून जेरबंद. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशनमुळे मध्यरात्री संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अक्षरशः पोलीस छावणीत बदलला होता. हॉटेल, धाबे, लॉज, बिअर बार, एसटी स्टँडपासून संशयित वस्त्यांपर्यंत पोलिसांनी धडक तपासणी मोहीम राबवत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. दिनांक 6 मे रोजी रात्री 10 ते दिनांक 7 मे पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत 2 अपर पोलीस अधीक्षक, 4 उपअधीक्षक, 37 अधिकारी आणि 136 पोलीस अंमलदारांच्या तब्बल 42 पथकांनी जिल्हाभर नाकेबंदी आणि छापेमारी केली. कारवाईचा धडाका, गुन्हेगारांमध्ये खळबळ. 39 आरोपीवर नॉन बेलेबल वॉरंट बजावले. दारू पिऊन वाहन चालवित असलेल्या 34 चालकांवर कारवाई. 544 वाहन चालकांकडून 3,53,000 दंड वसूल. उघड्यावर दारू पीत असलेल्या 12 जणांना पोलिसांचा दणका. वेळेनंतर दुकान चालू ठेवलेल्या 16 दुकान चालकांवर कारवाई. दारूबंदी कारवाईत 7,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये 2 आरोपींना पकडून 42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ठाण्यातील आरोपी कोल्हापुरात सापडला. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी महेश भाऊराव आहेर हा नरंदे येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे लपल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पहाटे 3 वाजता सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. संबंधित आरोपीवर कासार वडवली. पोलीस ठाण्यात बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील तपासासाठी ठाणे क्राईम युनिटकडे सुपूर्द करण्यात आले. गुन्हेगारांना कोणतीही सूट नाही. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच धडक मोहिमा पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.